चिपळूणमध्ये रोटरी क्लब ऑफ चिपळूण आणि रेड क्रॉस रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे 1 जुलै रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पार पडलेल्या शिबिरात तब्बल 63 पिशव्यांचे संकलन करण्यात आले। रक्तदात्यांना रेड क्रॉस आणि रोटरी क्लबच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। डिस्ट्रिक्ट 3170 अंतर्गत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील अनेक ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते। चिपळूणमधील अपुरा रक्तसाठा लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमाचा शुभारंभ नूतन अध्यक्ष शैलेश टाकळे यांच्या हस्ते झाला। उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अध्यक्ष सचिव रोहन देवकर, खजिनदार मंगेश गोंधळेकर आणि सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले। सामाजिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रगण्य असलेल्या रोटरी क्लब ऑफ चिपळूणतर्फे आज चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपल्यासोबत रोहन देवकर आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया कशा प्रकारे हे आयोजन केलेलं आहे, कशा प्रकारे लोकांना तुम्ही आवाहन केलं होतं आणि रिस्पॉन्स कसा आहे। आपण हा जो ब्लड डोनेशनचा प्रोग्राम आहे हा आपल्या रोटरीच्या डिस्ट्रिक्ट 3170 मध्ये 150 क्लब एकूण आहेत, त्यात एकत्रितरित्या हा उपक्रम आज राबवला जातोय। 1 जुलै हा पहिला रोटरीचा दिवस असतो वर्षाचा, त्या अनुषंगाने हा पहिल्यांदा ब्लड डोनेशनचा कार्यक्रम घेण्यात आला आहे। आणि चिपळूणात आम्ही पूर्ण अखंड चिपळूणात आम्ही बॅनर लावले होते, वर्ड ऑफ माउथने सुद्धा पब्लिसिटी झाली होती। कॉलेजेसमध्ये गेलो होतो, रिक्षा चालक मालक संघटनेनं अप्रोच केलेला, त्यानंतर व्यापारी संघटना, जितक्या काही संघटना आहेत ह्या सगळ्यांना अप्रोच केलेला आणि चिपळूणकरांनी विशेष म्हणजे भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। आत्ता साधारणपणे आमचे 50+ डोनर्स आमचे ब्लड बॅग्स कलेक्ट झालेले आहेत आणि खूप छान प्रतिसाद चिपळूणांनी दिलेला आहे। चिपळूणकरांनी 1 वाजेपर्यंतच आपण साधारणपणे 55 बाटल्या आपण गोळा केलेल्या आहेत आणि खूप छान प्रतिसाद आहे। आपल्यासोबत नवीन अध्यक्ष आहेत शैलेश टाकळे, त्यांच्याकडे जाणून घेऊया रक्तदान शिबिराबरोबर आणखीन काय काय उपक्रम वर्षभराचा करण्याचा तुमचा मानस आहे। तसं एक आपल्याला सुशोभीकरण हा विषय आहे चिपळूणचा। त्याच्यानंतर एक CPR मशीन आपण रेल्वे स्टेशनसाठी लावायचा प्रोजेक्ट करतोय। मेडिकल कॅम्प करायचे आहेत। त्याच्यात वृक्षारोपण हा विषय आपण 12 ते 16 तारखेच्या दरम्यान करणार आहोत। आणि माझ्या नवीन कारकिर्दीमध्ये हा पहिला उपक्रम चांगल्या प्रकारे झाला, त्याबद्दल आणि सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला, त्या सर्वांचे मी आभार मानतो। आपण बघितलं तर रोटरी क्लब ऑफ चिपळूणतर्फे चिपळूणच्या वेगवेगळ्या चौकांमध्ये सौंदर्यीकरण केलेलं आहे। सामाजिक कार्यामध्ये ही संस्था अग्रगण्य असते आणि अशा प्रकारे अग्रगण्य असलेल्या संस्थेला आज चांगला प्रतिसाद मिळाला आहे। नागरिकांनी देखील त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे। रक्ताची आवश्यकता ही सर्वच ठिकाणी भासत असते। ज्या ज्या ठिकाणी रक्ताचा तुटवडा भासतो त्या ठिकाणी रोटरी क्लब ही पुढे असते। रोटरी क्लब ऑफ चिपळूणतर्फे वेगवेगळ्या आव्हानाला सामोरं जात असताना सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळी जबाबदारी ते पार पाडत असतात। यावेळेला रक्तदान शिबिराला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे। पुढचे देखील अनेक कार्यक्रमांना प्रतिसाद चांगला मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजय दवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण।